माझ्याकडे किशोर शितोळे सांगतात मला बावनकुळेचा सर्वे, कराड साहेब सांगतात मला बावनकुळेचा सर्वे. अरे बावनकुळेचा सर्वे काय किचन मध्ये गेला होता का? किचन मधला माणूस ठेवला होता का? बावनकुळेचा सर्वे सर्वे करा. ह्यांनी किचन पर्यंत गेली का? ह्यांची आई यांचे नवरे यांचे भाऊ सगळे बाहेर फिरत असताना. मी दिव्या उल्हास मराठे. मी भारतीय जनता पार्टीचं गेल्या 18 वर्षापासून काम करते. माझ्यावर जवळपास बऱ्याच केसेस आहेत. बऱ्याच केसेस मिटवल्या नाही आहेत अजून. तर मला माझ्या जागेवर एकदम माझ्यापेक्षा सक्षम राहिली असती तर मी मान्य केलं असतं. पण आज घरातली बाई उचलून जर तुम्ही तिकीट देत असाल तर माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. तर मी हे पक्ष दखल मी आली होती इथे बोलायला सावे साहेब आणि कराड साहेबांना, पण ते मला भेटले नाही. त्यांनी पोलीस बोलवलेले होते, दिलीप देशमुख होते. त्यांनी पोलिसांनी दिलीप देशमुखांना धक्काबुक्की केली. ते पण 30 वर्षाचे कार्यकर्ते. पोलिसांमध्ये बाचाबाची झाली त्यांची, त्याच्यात मी मध्यस्थी करून निपटलं. पण हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा? मागच्या वेळेस सुद्धा माझं तिकीट नाकारलं गेलं, तेव्हा मी शांत बसली, पण ते शीट पडलं. कारण सक्षम नेतृत्व द्या ना तुम्ही. जे नेतृत्व घरात उचलून त्यांना बोलता येत नाही, त्यांना कसं मतं मागायचे किंवा कसं बोलायचं ते कळत नाही, अशा लोकांना तुम्ही तिकीट देतात, तर हे योग्य नाहीये. हे शीट सुद्धा जाणार आहे. कारण घरातल्या महिला तुम्ही उचलून तर त्यांची चुकी नाही ना, त्यांच्या नवऱ्यांची चुकी आहे. का तुम्ही बायकांना तिकीट देतात? आणि ह्या सक्षम महिला आहेत, बऱ्याच महिला अशा आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच महिलांचे तिकीट कापले गेले आहेत. त्यांच्या आहोंच्या जागेवर ते आलेले आहेत. म्हणजे हे म्हणतात, एका काळा म्हणतात की महिलांना 50% आरक्षण, आणि ज्या महिला सक्षम आहेत त्यांना तुम्ही डावलतात. ही भारतीय जनता पार्टीची शिस्तबद्ध पक्ष म्हणून मी त्याच्यात आहे. प्रभाग क्रमांक 20 मधून मी सर्वसाधारण महिलामधून तिकीट मागितलं होतं. मी उपोषण अशासाठी करते, मला न्याय मिळावा. मला स्वीकृत नगरसेविके म्हणून बॉन्ड पेपरवर लिहून द्यावे, तर मी उठणार, नाही तर मी उठणार नाही. वरिष्ठांचा फोन येऊन गेला, इथल्या स्थानिकांचा मला फोन आलेला नाही. ते मला भेटले पण नाही. मी ते बोलायला चालली होती त्यांना दुपारी.